हॅलो एव्हरीवन, कसे आहात? आपण आलेलो आहोत तळेगावपासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या घनोबा मंदिरामध्ये। या ठिकाणी सप्ताहाचा कार्यक्रम चालू असल्यामुळे सतत छान असा भजनाचा आवाज सर्वत्र गुमगुमत असतो। इथे सुरुवातीला आपण आतमध्ये गेल्यावर प्रथम गणपतीचे मंदिर, त्यानंतर मारुती देवांचे मंदिर आहे आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला खूप सारे छान छान असे देवी देवतांचे मूर्ती आणि त्यांचे दर्शन पाहायला मिळणार आहेत। या ठिकाणी हनुमानांचे मंदिर आहे। एकदम छान असं, खूप छान असं रम्य आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आतमध्ये जाताना दोन्ही बाजूंनी दोन छान अशा मूर्ती आहेत। आतमध्ये गेल्यावर आपण पाहू शकतो की अभंगाचा कार्यक्रम चालू आहे। टाळांचा आवाज घुमघुमतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की खूप साऱ्या देवी देवतांच्या मूर्ती या ठिकाणी आहेत आणि सर्वांना छान कट्टे केलेले आहेत। छान काचेची फ्रेम आहे। पहिल्यांदा आपण पाहूयात आणि दर्शन घेऊयात दत्तगुरूंचे। एकदम मनात भरतील अशा सुंदर मूर्ती या ठिकाणी आहेत। संत ज्ञानेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, त्याचबरोबर तुकाराम महाराज, या सर्वांचं एकदम छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला मिळते। त्यानंतर आपण पाहू शकतो राम, लक्ष्मण, माता सीता यांचेही दर्शन या ठिकाणी होते आणि त्यानंतर आपलं मुख्य मंदिर घनोबाचं मंदिर। एकदम सुंदर अशी सजावट मंदिराला केलेली आपण पाहू शकतो। आता सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी कमी असल्याने खूप छान असं दर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। छान दर्शन घेऊन आपण आता मंदिराची परिक्रमा करून घेऊयात। या ठिकाणी रात्रीचे जागरण करणारे, त्याचबरोबर जर दमले भागले असतील तर थोडीशी झोपण्यासाठी एक छानशी जागा केलेली आहे। टाळ, मृदुंग, वीणा याचा छान असा आवाज सर्वत्र घुमतोय। एकदम प्रसन्न आणि सुंदर वातावरण आपल्याला पाहायला मिळते। आता आपण भजनाचा मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी भरतो त्या दिशेने जाऊयात। एकदम छान असं मंडपही केलेला आहे आणि खूप मोठा असं बॅनर लावला आहे की ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कोण कोण कोणत्या दिवशी भजन कार्यक्रमासाठी येणार आहेत। या बाजूला भव्य असं सभा मंडप आहे। बसण्यासाठी भरपूर अशी मोकळी आणि छान जागा आहे। खूप छान बैठक व्यवस्था आहे। त्याचबरोबर जेवणासाठीची भांडी, स्वयंपाकाचं साहित्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। इथे मंदिराच्या मागच्या बाजूला अजून एक छोटंसं मंदिरही आपल्याला पाहायला मिळतं। अशा पद्धतीने हा एक छानसा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।